हिंदू त्या मुळीचा एवढा विचार करावा एवढी लायकी नाहीये त्याची. तू नको करू विचार त्याचा. विचार तर करावं लागणार ना रे. त्यानं गावाचा तुझा अपमान केलाय. माझ्यावर आरोप केले त्याचं मला काही नाही वाटलं. पण आदू त्यानं तुला हिंदू हे बघ, माझ्या हकलेपणावर ना शाळेतली पोरं पण असायची. तेव्हा मला वाईट वाटायचं. पण नंतर ना मी बाल कीर्तनकार इंद्रायणी वाडीकर यांच्या कीर्तनात एक वाक्य ऐकलं की दुसऱ्यांच्या चिडवण्याने आपण व्यथित झालो तर त्यात दोष आपला आहे. कारण दुसऱ्यांच्या चिडवण्याने तुम्ही व्यथित झाला आणि त्याचा हेतू सफल होतो. त्यामुळे कोणी आपल्याला चिडवलं तर त्या गोष्टी एका कानाने ऐकायच्या, दुसऱ्या कानाने सोडून द्यायच्या. माझी प्रत्येक गोष्ट कशी लक्षात ठेवतोस रे? तू माझी तुझी प्रत्येक गोष्ट हिंदू. आपण ना पक्षाच्या डोळ्यावर लक्ष ठेवायचं फक्त. जसं आता तू शाळेचं तुझं ध्येय आहे ना, तर मग तू फक्त त्याच्यावरच फोकस करायचं. अशा अडीअडचणी वारंवार येत राहते त्यांना तू दूर सारायचं आणि आपण चालत राहायचं. खरं बोलते साधू. मला जर व्यंकू महाराजांचा वारसा पुढे न्यायचा आहे तर अशा अनेक हिंदूंना मी आधार द्यायला पाहिजे बघ. हिंदू तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. तुझी अशीच साथ खूप महत्वाची आहे रे माझ्यासाठी. आपण काय करू सासूबाई, आता आहे ना आपल्याला तिथं जावंच लागेल. कारण आता इथं प्लॅनिंग करताय का दाजी? तुम्ही आणि मोठ्या बाई ना इथं बसून दिवस रात्र नुसतं प्लॅनिंगच करा. घडत तर काहीच नाही तिकडे. वे येडी का तू? अक्कल गुंज भर आणि बोल किलो भर. तोची मारायला आलीस अगे करीस मी. अहो असं कसं करेल मी मोठ्या बाई? तुमच्याच टीमची आहे ना आणि आपण आपल्या टीम बरोबरच राहतो बरं का. हा कशाला आली मोठ्या बाई? तेच तर ना, त्या हिंदीने तिकडे कीर्तनात काय केलं कानावर आलं का तुमच्या? काय केलं मोठ्या बाई? तुमची ती लाडकी सून तिकडे मोहित रावाचा असा धुळा उडवणार आहे बघा. आता त्याच्या नाकावर टिचून शाळा उघडती का नाही बघा तुम्ही. एवढा कॉन्फिडन्स? हा मग जे घडलं ते कानावर आलं ना, त्यावरून तर असंच वाटतंय बघा. हो मोहित रावाची म्हणे पार पिस काढली तिने. हो का? तो काहीच बोलला नाही? काय पण नाही. उलट सगळ्या गावकऱ्यांनी मिळून त्याला हाडतूड करून गावाबाहेर हाकलून दिलं. बाबू आता काय म्हणावं या पोरीला? एक असली आणि माझं पोरग पण तिथेच पाठीशी घालतंय. नाही तर काय. आणि बायकोला काही बोलायला गेलं त्याच्या की लगेच नदीकडे पळतंय ना. आमची धावपळ होते इथं. जावई मापात राहायचं. हो सासूबाई, पण आता काय आम्ही खोटं थोडीच बोलतोय ना. बरं ठीक आहे, ऐक मी काय म्हणतोय ते सोडून द्या.